ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गुरुवे नमः. श्रीराम समर्थ गुरुजी. मी अमरीश शिवलिंग गणगे, राणा, सोलापूर. मी वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या वास्तुविशारद बॅच नंबर 15चा विद्यार्थी आहे. आमचा वर्ग पूर्ण झालेला आहे आणि या वर्गामध्ये आम्ही काय काय शिकलो व याचा आम्हाला काय काय फायदा होणार आहे याचा भावी पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ गुरुजींच्या आज्ञेने बनवलेला आहे. मी माझा अल्प परिचय देत आहे. सगळ्यांचे स्वप्न असते की आपलं एक सुंदर स्वतःचं हक्काचं घर असावं, होम स्वीट होम असावा. या स्वप्नाला आकार देण्याचे काम मी करतो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाला मी प्रामाणिकपणाने, काटकसरीने पण दर्जेदार घर बांधून देण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून ते या सुंदर घरात आपल्या जीवनातले अनमोल क्षण आनंदात जगून सुखी व समाधानी आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतील आणि मला पण त्यांचा आशीर्वाद लाभेल. म्हणजेच मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचा संकल्प सिद्धीस नेण्यास सहाय्यभूत ठरतो. आणि हे करत असताना जर हे घर पूर्णपणे वास्तुशास्त्रांच्या नियमाप्रमाणे बांधलेले असेल तर घरात राहणाऱ्या यजमानांचे आयुष्य सुखकर व आनंदी होण्यास मदत होते. हाच माझा जीवनाचा उद्देश ठेवून मी वास्तुशास्त्र शिकण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यामुळेच मी हा वास्तुशास्त्राचा वर्ग केला. माझे तर असे म्हणणे आहे की हा वर्ग प्रत्येकाने करावा. अहम ब्रह्मास्मी या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने, म्हणजे गृहिणी असतील, कुठल्याही क्षेत्रातील पुरुष मंडळी, डॉक्टर, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, व्यापारी, CA सगळ्यांनी हा वर्ग करावा आणि आपल्या आयुष्यात आलेल्या संधीचे स्वतः सोने करून घ्यावे आणि आपले व आपल्या आप्तस्वकीयांचे, नातेवाईकांचे, मित्रांचे, समाजाचे, गावाचे, राष्ट्राचे कल्याण करावे. आपल्या ज्ञानाने जे का रंजलेले गांजलेले आहेत त्यांचे आयुष्य सुसह्य व आनंदी बनवावे. मी फेसबुकवर प्रथमतः मी गुरुजींच्या 5 दिवसीय मोफत वास्तू वर्गाची लिंक पाहिली आणि हा मोफत वर्ग जॉईन केला. गुरुजींनी या 5 दिवसामध्ये पूर्ण पृथ्वीचा इतिहास दशावताराच्या माध्यमातून दिला. वास्तुशास्त्राची उत्पत्ती व वास्तुशास्त्राच्या 18 प्रवर्तकांची माहिती दिली. या 18 प्रवर्तकांनी हे वास्तुशास्त्र लोककल्याणासाठी सांगितले, निर्माण केले व या शास्त्रामधून आपल्याला आरोग्य, धन, धान्य, सुख, समृद्धी लाभते हा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे स्वकल्याणासाठी व जनकल्याणासाठी मी वास्तुविशारद वर्ग 15 जॉईन केला. गुरुजींच्या अमोघ वाणीतून कळले की वास्तुशास्त्राचा उल्लेख हा 4 वेदांमध्ये आणि 18 पुराणांमध्ये आलेला आहे. वास्तुशास्त्र हा भाग्य देखणे का शास्त्र आहे आणि वास्तुशास्त्र भाग्यकल्प आहे असे गुरुजी नेहमी म्हणतात. त्याची मला प्रचिती आली आणि गुरुजींचा पेड वर्ग चालू झाला आणि वास्तुशास्त्राचे अनेक पैलू उलगडत गेले. या वर्गात गुरुजींनी आम्हाला भूमिपरीक्षण, भूमिनिरीक्षण, दिशा, उपदिशा, त्याचे गुणधर्म आणि झोन्स, वास्तुपुरुषमंडल व त्यातील विविध देवता, प्लॉटचे आकार इत्यादी वैविध्यपूर्ण माहिती ग्रंथाधार देऊन अगदी सहज सोप्या भाषेत सांगितली. विविध वास्तुदेशांची माहिती व त्यावरील उपायही सांगितले. नोट्स कसे तयार करावे, तसेच गृहपाठ आणि प्रॅक्टिकल्सचे व्हिडिओ कसे तयार करावे याबद्दल मार्गदर्शन केले. प्रत्येकाच्या मनातील भीती घालवली आणि एका अर्थाने व्यक्तिमत्व विकास घडवला. वेळोवेळी प्रश्न विचारून आमच्याकडून उत्तरे घेऊन अभ्यासक्रम पक्का करून घेतला आणि असे बहुमूल्य वर्ग आपण दररोज अटेंड करतोच आणि आपली जिज्ञासा पुढल्या वर्गाबद्दलची वाढत जाते आणि आपण अटेंड करतोच. आणि जरी काही अपरिहार्य कारणास्तव हा वर्ग मिस झाला तरी त्याची रेकॉर्डिंग आपल्याला उपलब्ध असते आणि ती पाहून आपण अभ्यास करू शकतो आणि प्रश्नोत्तरामध्ये परत आपल्याला पूर्ण विषय समजतो आणि आपले पूर्ण समाधान होते. आणि या वर्गाच्या फीबद्दल बोललं तर गुरुजींनी या वर्गाची फी अगदी माफक ठेवलेली आहे आणि ही फी प्रत्येकाच्या केशाला परवडणारी अशी आहे. आणि ही फी आपलं वास्तुशास्त्राच्या 1-2 व्हिजिटमध्येच पूर्णपणे निघून जाते. हा वर्ग वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडेच का करावा, तर गुरुजींचा संकल्प आहे की 1 लाख वास्तुविशारद घडवायचे आहेत आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवायचा आहे. गुरुजी ज्ञानसूर्य आहेत आणि गुरुजी वेदांमधील वास्तुशास्त्राचे ज्ञान आपल्याला अगदी सहज सोप्या भाषेत शिकवतात.
त्याचबरोबर आपले व्यक्तिमत्व देखील घडवतात। या व्यतिरिक्त संसार सुखाचा कसा करावा, पंचांग कसे पाहावे, पुढे वास्तूमध्ये करिअर कसे करावे व त्याबद्दलचे मार्केटिंग कसे करावे, अशा व इतर अनेक विषयांवर उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात। गुरुजींचा वर्ग करताना आपण ऑनलाईन जरी शिकत असलो तरी गुरुकुल पद्धतीनेच शिकत असल्यासारखे वाटते आणि एका विषयाची सुरुवात केल्यावर अगदी तळमळीने पूर्ण विषय गुरुजी समजावून सांगतात आणि प्रत्येकाचे शंका निरसन करतात। म्हणूनच मला अशा गुरुचा शिष्य म्हणून घेण्यास अभिमान वाटतो। आणि जर समजा हा वास्तुवर्ग आपण नाही करू शकलो तर आपलं नुकसान होणार आहे आणि आपण आपल्या समृद्ध अशा संस्कृतीपासून व वास्तुशास्त्रातील जीवनातील आमूलाग्र बदल घडवणाऱ्या ज्ञानापासून वंचित राहणार आहे। आपल्या दैनंदिन समस्यामध्ये आपण गुरफटलेलो असतो आणि याच्यातून बाहेर पडून आपण आर्थिक विकासाची, उत्तम आरोग्याची व सुखी समाधानी आनंदी जीवनाची प्रतीक्षाच करत राहतो। परंतु आपण गुरुजींच्या सान्निध्यात आलो की आपला भाग्योदय होणार हे नक्की। कारण गुरुजी शिकवत असताना ओघाओघात आपल्याला ज्या अडचणी असतात त्याचे आपोआप निरसन होत जाते, आपला आत्मविश्वास वाढतो, आपला सर्वांगीण विकास होऊन आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडतो। त्यामुळे हा वर्ग जरूर करावा ही विनंती। धन्यवाद गुरुजी। श्रीराम समर्थ।